धन्यवाद वाणीसाहेब. अतिशय उत्तम प्रकारचं सूत्रसंचलन या ठिकाणी आपण पाहतोय. भैरवनाथ क्रीडा मंडळाच्या विद्यमाने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आहात. यामध्ये सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व खेळाडू आणि क्रीडाप्रेमी बंधू आणि भगिनींनो, दरवर्षी या ठिकाणी या स्पर्धांचं आयोजन केलं जातं आणि अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आजूबाजूच्या पंचक्रोशीतून आपल्या पाखाड्यांच्यामधून मिळाला जातो. या ठिकाणी भैरवनाथ क्रीडा मंडळ यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ह्या ज्या क्रीडा स्पर्धा आहेत, या जरी श्रीवर्धन शहरापुरत्या मर्यादित असल्या तरी वाणीसाहेब याच्यामध्ये खेळणारे जे काही खेळाडू आहेत, या खेळाडूंचे हल्ली फॅन तयार झालेले आहेत. आणि त्याच्यामुळे सर्व खेळाडूंना माझी विनंती आहे की तुमचं जे क्रीडा कौशल्य आहे हे पाहण्यासाठी या ठिकाणी काही मुलं येतात. आत्ता या ठिकाणी उल्लेख केला दत्तात्रय जाधव यांचा, माझे परम मित्र आहेत आणि अतिशय उत्तम दांडपट्टा लाठीकाठी खेळणारे आहेत. ते पाहत राहावं असं वाटतं आपल्याला. आता याचंही आपण लाठीकाठीच्या बाबतीत आपल्या बऱ्याचशा काही मुली आता त्याच्यामध्ये सुद्धा अग्रेसर व्हायला लागल्यात. कारण यावेळेला श्रीवर्धनची या किशोरी गट हा ठाणे या ठिकाणी गेलेला होता आणि त्या ठिकाणी लाठीकाठी या स्पर्धेमध्ये जिल्ह्यामधनं त्यांचा प्रथम क्रमांक आलेला होता. मुंबई या ठिकाणी सुद्धा प्रथम क्रमांक होता मुंबईतून. म्हणजे ही एक कौतुकाची गोष्ट आहे आणि दत्ता जाधव यांच्यासारखे ही क्रीडा जोपासणारी ही जी काही मंडळी आहे त्यांना विशेष त्याचं धन्यवाद आहे. दुसरी गोष्ट अशी की आपण या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना किंवा सर्व खेळाडूंना माझी एक नम्र विनंती राहील की आपण आपलं कलागुण या ठिकाणी दाखवणार आहात, कला कौशल्य दाखवणार आहात. त्याचबरोबर अतिशय प्रामाणिकपणे आपण या ठिकाणी खेळूया आणि खेळाडू वृत्तीची आपण जोपासना करूया. इथं निर्णय देणारे जे पंच असतात, या पंचांच्या बाबतीत मला थोडंसं असं बोलायचं आहे की पंच दोन आहेत, सरपंच आहेत, शिवाय या ठिकाणी जरी नसलं तरी मोठमोठ्या सामन्यांच्या मध्ये एक थर्ड पंच, तिसरा पंच असतो आणि तरीसुद्धा निकाल काय वेळेला लोकांच्या मनात की हा चुकीचा आहे, हा बरोबर आहे असा असतो. परंतु हा जो निकाल आहे हा संबंधित दोन्ही खेळाडूंना माहिती असतो की निश्चितपणे निकाल काय आहे. तो झालेला स्पर्श इतका अगदी अस्पष्ट असतो की तो त्यांना पंचांना कळत नाही किंवा इतर कोणाला तो समजत नाही आणि मग आरडाओरडा होतो. त्याच्यासाठी माझी खेळाडूंना नम्र विनंती आहे की आपण अतिशय प्रामाणिकपणे त्या ठिकाणी आपला निर्णय द्यायचा आहे की आऊट तर आऊट, आणि त्या पद्धतीने आपण संघाला आणि संबंधित पंचांना सहकार्य करावं अशी विनंती आहे. अनेक क्रिकेटचे सामने आपण बघतो आणि बॉर्डरला लागलेला चेंडू ज्या वेळेला आपल्याला कळतो की लागला की नाही, पण काही वेळेला पकडायला गेलेला जो काही खेळाडू आहे त्या खेळाडूला मात्र ते माहिती असतं की लागलेलं आहे, पण तरीसुद्धा तो बोलत नाही आणि तिसरा अंपायर मग फोर जाहीर करतो. त्यावेळेला माझ्यासारखा एखादा सामान्य प्रेक्षक बघतो त्या खेळाडूकडे, अरे तू जर तो निर्णय दिला असतास तर आज तू मोठा झाला असतास, असं माझं वैयक्तिक मत आहे. त्याच्यामुळे या खेळात विविध गुण जोपासत असताना, कला जोपासत असताना आपण प्रामाणिकपणाही जोपासूया आणि अतिशय खिलाडू वृत्तीने ज्या वेळेला आपण बाहेरून आत येतो त्यावेळेला सगळे हेवे दावे बाजूला ठेवून या ठिकाणी एक खेळाडू म्हणून या ठिकाणी येत असतो आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न करत असतो. जिंकण्याची जिद्द जरूर असावी परंतु तेढ नसावी, असं माझं वैयक्तिक मत आहे. आनंदाने खेळूया, आपण हा आनंद उत्सव साजरा करूया जो फार पूर्वापार अगदी ग्रीक रोमन संस्कृतीच्याही पूर्वी अशा पद्धतीच्या खेळांचं आयोजन केलं जात असायचं. आणि त्याचं मुख्य हे कारण आत्ता वाणीसाहेबांनी जे सांगितलं की अशा पद्धतीचे खेळाडू तयार व्हावेत, त्यांना इतर ठिकाणी सन्मान मिळावा, एक स्पोर्टमन म्हणून त्यांना कुठेतरी नोकरीत जागा मिळावी, अशा पद्धतीची अपेक्षा ह्या मंडळांकडून असते आणि ती पूर्ण करण्याचा आपण एक प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी करताय. मला बोलायला फार लागतं पण आता या ठिकाणी मी थांबणार आहे, कारण दुसरी गोष्ट अशी की या ठिकाणी दुसऱ्या मान्यवरांना बोलायचं आहे आणि सामने आपल्याला लवकर सुरू करायचे आहेत. त्या दृष्टीने भैरवनाथ क्रीडा मंडळ, येणारे सगळे संघ, या ठिकाणचे व्यवस्थापक, सूत्रसंचालक, सर्व पंचमंडळी आणि सर्व या ठिकाणचे प्रेक्षकगण यांना मी शुभेच्छा देतो आणि मी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद गुरुजी. आपण या ठिकाणी फार महत्त्वाचं
धन्यवाद गुरुजी, आपण या ठिकाणी महत्त्वाचं योगदान आणि मार्गदर्शन केलं आहे. कारण या स्पर्धा यशस्वी होण्यामागे आपल्या सर्वांचा आशीर्वाद फार महत्त्वाचे असतातच.